जय हरी. एकादश स्कंध भाग 56. आपण यामध्ये सत्शिष्याची लक्षणं नाथ महाराज सांगत आहेत ती पाहतोय. नाथ महाराज सांगतात, शिष्याची भावना जशी असते तसं फळ त्याला मिळतं. सत्शिष्याची भावना किती विलक्षण असते त्याबद्दल आता सविस्तर ऐकूया. बाहेरून देहानं सेवा करताना श्री सद्गुरू साक्षात ब्रह्ममूर्ती, तर देहाच्या अंतर्यामी श्री सद्गुरू म्हणजे आपल्या हृदयात वास करणारा आत्मा होय, असं तो सत्शिष्य मानतो. आपल्या इंद्रियांना प्रेरणा देणारा तोच आहे अशी त्याची खात्री असते. आणि आपले सद्गुरू आणि परब्रह्म दोन्ही एकरूपच आहेत असा त्याचा निसंशय निश्चय असतो. आणि म्हणून गुरु गोविंद दोहूकडे खडे काको लागे पाय, बलहारी जी गुरु जिन्होंने गोविंद बताया. म्हणून आधी सद्गुरू या पद्धतीने हा सत्शिष्य मानतो, कारण परब्रह्म हे त्यांच्यामुळे दिसलेलं आहे. आणि अर्थात अगदी मनापासून आणि पूर्ण शुद्ध भावनेनं आपलं तन मन धन तो श्री सद्गुरूचरणी अर्पण करतो. आपण गुरुचरित्रातला 16वा अध्याय जर वाचला तर त्यामध्ये आपल्याला धौम्य ऋषींनी आपल्या 3 शिष्यांची परीक्षा कशी घेतली होती ते वाचायला मिळतं. त्यापैकी अरुणी नावाच्या शिष्याला भाताला पाणी द्यायला पाठवलं होतं, म्हणजे भाताच्या शेतीला पाणी द्यायला पाठवलं होतं. पाणी दिलं आणि एकदम जोरात पाऊस आला, तुफान पाऊस आला. आता त्या भाताच्या शेतामध्ये ते वाहून जाईल म्हणून त्याने आधी काय केलं होतं, दगडं शिळा हे सगळं लावलं. पण पावसाचा वेग इतका होता की ते दगड लावलेले सगळे निघून चालले होते आणि त्यावरूनही पाणी चाललेलं होतं. आता त्यांनी विचार केला, आपल्याला गुरूंनी आज्ञा काय दिली की भाताच्या शेतीच्या तिथे पाणी व्यवस्थित राहू दे आणि त्याची काळजी घे. आता काय करायचं, आता सगळा पर्याय संपलेला होता. मग त्यांनी आपणच आपलं शरीर आडवं करून झोपला की जेणेकरून निदान मी पाणी तेवढ्या तरी जागेमध्ये मी पाणी अडवू शकेल. तुफान धुवाधार पाऊस आला. या धुवाधार पावसामध्ये आपला शिष्य वापस आला नाही याची काळजी धौम्य ऋषींना लागली. आणि बराच वेळ झाला, अंधार पडला, म्हणून धौम्य ऋषी त्याला शोधत आले आणि बघितलं आवाज देत आहेत, अरुणी अरुणी कुठेस तू कुठेस तू. तो म्हणाला, सद्गुरू इथे भाताच्या शेतीमध्ये पाणी जास्त चाललेलं होतं, सगळे पर्याय करून बघितले पण काय उपयोग झाला नाही, म्हणून मी इथे झोपलेला आहे. आणि तो चिखलामध्ये आडवा पडलेला सद्गुरूंनी बघितलं. अर्थात जो सत्शिष्य असतो तो पूर्ण शुद्ध भावनेनं आपलं तन मन धन श्री सद्गुरूचरणी अर्पण करतो. आपलं जीवन त्यांच्या चरणी वाहतो. या संपूर्ण आत्मार्पणानं सद्गुरू देखील परमसंतोष पावतात. आपल्या सत्शिष्याच्या शुद्ध भावनेला ते भुलून जातात आणि स्वतः स्वामी देखील मोठ्या आवडीनं सेवकाच्या अधीन होऊन राहतात. म्हणूनच माझे सद्गुरू शांतीब्रह्म श्रीमंत संत श्री एकनाथ महाराज यांच्याकडे साक्षात परब्रह्म परमात्म्याने श्रीखंड्याच्या रूपामध्ये येऊन 12 वर्ष कावडीनं पाणी वाहण्याचं काम केलं. कारण का तर हा जो शिष्य होता म्हणजे स्वतः साक्षात सद्गुरू माझे नाथ महाराज हे आहेत, ते इतक्या शुद्ध भावनेचे होते की या शुद्ध भावनेच्या प्रेमाची मौज अशी आहे की तिच्या व्यवहारात स्वामीच मुळी सेवेसाठी सेवकापाशी तिष्ठत राहतो. बळीने नाही का सर्वस्व अर्पण केलं. आधी जेव्हा भगवंत वामनाचं रूप घेऊन आले तेव्हा बळी म्हणाला, मी आपल्याला काय देऊ शकतो. त्यावेळेस भगवंत म्हणाले, काही नको काही नको. पण नंतर म्हणाले की द्यायचंच असेल तर 3 पावलं जमीन दे. आणि संकल्प सोडला, नमस्कार करून तो वर होईपर्यंत भगवंतांनी एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग व्यापलं. आता 3रं पाऊल कुठे ठेवायचं तर ते ठेवलं बळीच्या डोक्यावर. कारण बळी म्हणाला, भगवंता सगळीकडे तू आहे, फक्त या शरीरामध्ये म्हणजे माझ्या डोक्यामध्ये अजून तू शिरल्या गेला नाही, म्हणून हे आत्ता माझं आहे, याच्यावर तू पाय ठेवू शकतो. आणि त्याला भगवंताने
सुतल लोकामध्ये नेला. खरं तर आपण म्हणतो पाताळात नेला, पण पाताळात नव्हता नेला, सुतल लोकामध्ये नेला. आणि जेव्हा बळीने त्याचं सर्वस्व अर्पण केलं तेव्हा भगवान स्वतः त्याचे द्वारपाल होऊन त्याच्या दारात राहिले. उत्तम भक्तांना भगवंत अशा रीतीनं वश होतो हे खरं. पण भोळ्या भाळ्या लोकांना, भोळ्या भाळ्यांना, हे जे साधे काय म्हणतात, विचार न करता फक्त विश्वास ठेवणारे, नाहीतर काही ज्ञानी पंडित ते तर्क करणारे असतात की खरं हे असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का. तसं नाही. तर काही भक्त हे भोळ्या भाळे असतात. त्यांना साध्य करण्यासाठी, भगवंताला वश करण्यासाठी काय करावं, कोणता मार्ग आहे, तर हे प्रेम कसं साध्य करून घ्यावं ते शिकण्यासाठी श्री सद्गुरूंना मनापासून शरण जावं. शरणांगतीनं ते संतोष पावतात आणि मग भगवंतावर प्रेम करायचं कसं ते शिकवतात. नवे नवे त्यांच्या सहवासात गेल्यानंतर भगवंतावर प्रेम आपोआप जडतं. प्रेमानं भगवंताला भजून उत्तम भक्त कसं बनता येतं ते सगळं साधकानं श्री सद्गुरूंपासून शुद्ध भावनेनं शिकून घ्यावं. नुसतं त्यांच्या सहवासात जरी राहिलं, म्हणजे त्यांनी काही बोलले जरी नाही, तरीही त्यांचं अनुकरण करता करता हा सत्शिष्य हा साधकापर्यंत पोहोचतो. मग आता त्यांनी सद्गुणांची जोपासना केली गेली पाहिजे. मग ते कसे, तर भगवंताचं ज्ञान उदय पाहून स्थिर होण्यासाठी अंतःकरण अति सूक्ष्म, विशाल आणि सत्वगुण संपन्न व्हावं लागतं. ते तसं बनण्यासाठी दैवी संपत्ती वश करून घेणं हा एकच मार्ग आहे. दैवी संपत्तीमध्ये दया, क्षमा, शांती, शुचिता, निष्कामता हे सगळे अनेक सद्गुण यांचा समावेश होतो. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट ती लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की केवळ नीतिशास्त्रदृष्ट्या सद्गुण वागणं, म्हणजे सद्गुणांनी वागायचं आणि भगवंतासाठी सद्गुणांचा अभ्यास करणं, यात महत्त्वाचा फरक आहे. नीतीचे सद्गुण देहबुद्धीला धरून असल्यानं नैतिक सदाचरणापासून व्यवहारात नुकसान झालं तर वाईट वाटतं. तसंच त्यामध्ये लोकांनी चांगलं म्हणावं ही अपेक्षा राहते. परंतु भगवंतासाठी सद्गुणांचा अभ्यास करताना त्या गुणांपासून चित्त किती शुद्ध होतं इकडे लक्ष असतं. किंबहुना चित्तामध्ये भगवंताचं स्मरण सहज टिकावं म्हणून साधक सद्गुणांचा अभ्यास करतो. आणि या अभ्यासामध्ये साधकाचा समाजाशी संबंध येतोच, परंतु दुसरा कसा वागतो हे न पाहता आपण स्वतः कसं वागायला पाहिजे याचाच तेवढा विचार हा साधक करतो आणि साधक सद्गुणांची जोपासना करतो. अशा अनेक सद्गुणांचा अभ्यास स्वतः नाथांनी केलेला असल्यानं त्यातील अगदी बारीक सारीक खाचे खोचे देखील त्यांच्या वर्णनात आलेले आहेत. साधक होऊ पाहणाऱ्याला त्यापासून फार बोध घेता येईल. हे कोणते कोणते सद्गुण आहेत? सर्वसाधारणपणे 14 गोष्टी या इथे सांगितलेल्या नाथ महाराजांनी. कोणत्या? तर सत्संग, नम्रता, दया, मैत्री, श्रद्धा, शुचिर्भूतपणा, तप, तितिक्षा, मौन, स्वाध्याय, आर्जव, ब्रह्मचर्य, अहिंसा आणि द्वंद्व साम्य. या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. आधी सत्संग. सत्संगामध्ये काय काय येतं? तर भगवंताचं प्रेम येण्यास पूर्ण निस्संग बनावं लागतं. आता निस्संग म्हणजे इतर सगळ्या गोष्टींचा संग त्याग करायचा, त्या आपल्याजवळ येऊही द्यायच्या नाही. आणि निस्संग होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सत्संगती आवश्यक आहे. आणि सत्संगती साधण्यासाठी असत्संगती टाकावी लागते. आधी त्याग केला तर मग स्वीकार करणं सोपं जातं. आता इथे समर्थ रामदास स्वामींची आठवण येते की एक स्त्री त्यांना म्हणाली होती की मला
उपदेश करा, उपदेश करा. ते म्हणाले उद्या करतो. आता तिला वाटलं आपल्याला उपदेश करणार आहेत म्हणून तिने खीर बनवली होती, कारण समर्थांना खीर खूप आवडत होती. दुसऱ्या दिवशी येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रामध्ये सगळा कचरा, पाला पाचोळा, धूळ सगळं टाकलेलं होतं आणि तिला भिक्षा मागता मागता ती त्यामध्ये खीर ओतणार की तिने बघितलं, अहो अहो म्हणे समर्थ, यामध्ये तर सगळा घाण आहे, कचरा आहे, याच्यामध्ये मी खीर कशी ओतू? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हे मायबाई, जोपर्यंत तुझ्या अंतःकरणामध्ये षड्रिपू आहेत तोपर्यंत तुला मी ज्ञानाचा उपदेश देऊन काहीही उपयोग होणार नाही. आधी तुझ्या अंतःकरणातले जे षड्रिपू आहेत त्यांचा त्याग कर, म्हणजे मग मी तुला ज्ञान देऊ शकतो. अर्थातच आधी काय त्याग करायचा हे समजलं पाहिजे. देहात्मभावनेतून जन्म पावणारी देहसंगती हीच मुख्य असत्संगती असल्यानं ती समूळ नाहीशी करावी. मानवी जीवनात सत्संगतीचं मोठं सामर्थ्य अनुभवाला येतं. ज्या पुरुषाच्या ठिकाणी भगवंताच्या अनुसंधानामुळे दया, मैत्री आणि नम्रता पूर्णत्वानं राहतात त्यांच्या संगतीला सत्संग म्हणावं. अशी सत्संगती आपलं कल्याण करते. जय हरी.